हे गावरांमध्ये कसं असते, या पिल्ल्याची माय त्या पिल्ल्याला मारते. म्हणजे गावरान पद्धतीचं तिचं जर पिल्लू हिच्याकडे आलं समजा, तिनं त्याला मारते. त्याच्यामध्ये दुखापत झालं तर मरते, डोळ्याला वगैरे, कधी चोंचीला समजा. कोंबडी जोरात मारते ना पिल्ल्याला. आता हे प्युअर गावरान आहे तुमचं सगळं? हा, प्युअर गावरान. आजपर्यंत एकही पिल्लू मिळलं नाही. अशा केल्या? हा, पहिल्या वेळेस म्हणजे मला याच्यातली काय आयडिया नव्हती. आपलं गावरान पद्धतीनं बसवलं, गेलो सोडून द्यायला. मग एवढ्यामध्ये जास्त आहे ना, 200-300 कोंबड्यामध्ये चंगरा चंगरी पिल्ल्याची माय सगळं ठेवली, ब्रोडिंग व्यवस्थित होती समजा, मोर्टॅलिटी होईना आणि ओरिजिनल गावरान. बरोबर. आता याच्यामध्ये ठेवून आता खाद्य आणि पाणी ठेवून देतात? हा, हे खाद्याचं भांड, पाण्याचं भांड. गावरानचा कलर डल राहते, म्हणजे फिकटवानाचा राहते. आणि जे म्हणजे क्रॉस ब्रीड आहे त्याच्यावर अशी चमक राहते. आता हे आपली दाखवा, हे कोणाला याच्यावर कलर जे आहे डल असते हिचा कलर, आणि जे क्रॉस ब्रीड आहे असा भक राहते. म्हणजे चमकते ती. लेअरचं खाद्य, थोडे तांदूळ, ज्वारी, गहू. हे हंसाचं खाद्य आहे का? हा. तुमच्याकडे म्हणजे सगळं हंस आहेत, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत. बरं. आता हे ब्रूडिंग चालू आहे का? हा. बरं. आता या पिप्यामधून अंडे दिल्यानंतर असे पिपे तुम्ही तयार केलेले आहेत इथं. या पिप्यामधून अंडे दिल्यानंतर तुम्ही इथं आणून ठेवता? पिल्ले काढल्यानंतर? पिल्ले काढल्यानंतर 21 दिवस पिप्यामध्येच बसतात. कधी कधी आपण झाकून पण ठेवतो याला. बरं. आता अशा पद्धतीनं म्हणजे थोडक्यात हे लाईट नसेल तर त्यांच्यासाठी आहे का? हा, लाईट नाही, म्हणजे गावरान पद्धतीने बोर्डिंग आहे समजा. बरं. आपल्याकडे लाईटची सुविधा नाही, त्याच्यामुळे गावरान पद्धतीने. बरं. आता याच्यामध्ये 25 दिवस ठेवले जाते? 25 दिवस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाद्यासाठी काय देता त्यांना? हे फ्री स्टार्टर गोदरेजचं खाद्य असतं गावरान मुर्गीचं, ते देतो. फ्री स्टार्टर आणि गोदरेजचं. आणि गुळ पाणी वगैरे देता का? पहिल्या दिवशी गुळ पाणी 24 तास, नंतर मग लेक्झिन पावडर म्हणून येते. 2 दिवस लेक्झिन पावडर, 2 दिवस वायमरॉन, आणि 2 दिवस ब्रोटॉन. बरं. अशा पद्धतीने. आता एकदा लसीकरण केलं, ज्यावेळेस लसीकरण करायची ते बी राहून गेला. ज्यावेळेस आपल्याला लासोटा किंवा गंभीर करायची समजा, तेव्हा एक दिवस आहे ना, औषधी कोणतीच द्यायची नाही. 24 तास औषधी द्यायची नाही. 24 तासाच्या नंतर लसीकरण करायचं. बरं. त्याचे काय फायदे असतात? तुम्हाला लसीकरण होणारच नाही समजा. औषधी जर पाण्यात असली, तुम्ही लसीकरण केली समजा लासोटा किंवा गंभीर, तर त्याचा फायदाच होणार नाही तुम्हाला. बरं. आता अशा पद्धतीने केल्यानं तुम्ही मरतुकाचं प्रमाण जवळपास तुम्ही म्हणजे 0 म्हणजे काय आज समजा अनावधानानं किचकलं समजा पायाखाली, कशाचं मारलं कोण्या कोंबडीला, तर मेला. नाहीतर तसं मृत्यू तर होणारच नाही. तुम्हाला वाटते का पिल्यावर म्हणजे असं कोणती कळा नाही? नाही. एक नंबर हेल्दी पिल्ले वाटत. खूप छान. बघा, आता या पिल्याला 10 दिवस झाले. बरं. आता खूप छान. म्हणजे कोणी म्हणते का म्हणजे आज निघालेली पिल्ले? आज निघालेतली पिल्ले आता? हे सकाळी काढलेले आहेत. बरं. हे पण कोंबडी सकाळी काढली. बरं. खाल्ली. बरं. या कोंबडी सोबत 11 आहेत, त्याच्यासोबत 14 आहेत. बरं. आता प्युअर गावरान ब्रीडचे आता हे पिल्ले. आता हे पिल्ले निघाल्यानंतर याची जी माय आहे म्हणजे कोंबडी, याच्या सोबतच ठेवावं लागतं? त्याच्यासोबत 2 महिने राहते. बरं. हे पिल्लांची आपल्या काळजी करत. 2 महिन्याच्या नंतरच मग म्हणजे क्रॉस होते, अंड्यावर येते 2.5 महिन्याला. 2.5 महिन्याचा कालावधी आणि बसलेला 3 महिन्याचा कालावधी जाते एका कोंबडीला पिल्ले काढण्यामध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर आता इकडले कप्पे तुम्ही कशा पद्धतीने केले? हे कशाचे आता म्हणजे? हे आपण लाकडी जुगाडीमध्ये केलेलं आहे, जाळी मारून. पण आता हे किती दिवसाचे पिल्ले आता? हे 8 दिवसाचे आहेत, ते 10 दिवसाचे आहेत पिल्ले. म्हणजे असं प्रत्येक याच्यामध्ये किती दिवस ठेवले तुम्ही अलीकडल्या याच्यामध्ये? नाही, हे 25 दिवस याच्यामध्ये ठेवतो समजा. पण हे एक वेगळा 25 दिवस इथंच ठेवतो. म्हणजे प्रत्येक टप्पा आहे. आता हे सांगा, हे 1 दिवसाचा आहे समजा. हा 1 दिवसाचा. हे 8 दिवसाचे. बरं. आता हे त्याच्यानंतर हे 8 दिवसाची पिल्ले, मग यांना काही वेगळं खाद्य किंवा कसं द्यावं लागतं? नाही, 15 दिवसापर्यंत तेच फ्री स्टाईल खाद्य. 1 दिवसाचे, हे 8 दिवसाचे पिल्ले. बरं. आणि ते 11 दिवस. त्याच्यानंतर आता हे दुसरा कप्पा आहे समजा. हे 11 दिवस झाले. बरं. हे 11 दिवसाची पिल्ले आहेत का? बरं. आता लसीकरण फक्त आता जन्मल्या एकाच दिवशी, पहिल्याच दिवशी करावं लागतं? नाही, 7व्या दिवशी. पहिला लासोटा राहते 7व्या दिवशी, पुन्हा 14व्या दिवशी गंभोरो, 21व्या दिवशी लासोटा, 28व्या दिवशी गंभोरो बुस्टर. बरं. मग नंतर संपलं सगळं? लसीकरण संपते. 28 दिवसापर्यंत लसीकरण असतं?
बरं. आता त्याच्यानंतर इकडल्या याच्या स्टेज मध्ये आहेत नाही. हे इकडं? 6 दिवस झाले बरं. कोंबडी नांगा खाली घेतली आहेत बघा बाहेर. आता हे 6 दिवसाचे आहेत का? बरं. म्हणजे एकंदरीत हे सगळे कप्पे 25 दिवसापर्यंत ठेवायचे आता. हा, याच्यामध्ये 25 दिवस असतात प्रत्येक कप्प्यामध्ये. बरं. 25 दिवसानंतर मग तुमचे पिल्ले तिकडे बाहेर जातात. हा, फ्री रेंज मध्ये जातात समजा. बरं. असं म्हणजे छोट्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ब्रूडिंग केली जाते समजा हा हा, छोट्या पिल्लांची. हो. त्याच्यानंतर आता या शेडच्या बाहेर इकडं हम्म. आता 25 दिवसाचं पिल्लू बाहेर आलेलं तुम्ही सोडलेलं हे कुठे बघा, आता? हे बघा. हे आहे का? हम्म. एवढं होते समजा. 27-28 दिवस झाले समजा आता या पिल्लाला. बरं. हे पिल्लू ते पिल्लू दाखवा. हा. इथं आहेत 2-3 हे बघा. बरं. त्या कोंबडी सोबत आहेत. बरं. त्या कोंबडी सोबत खायला ना प्लेटवर हम्म. ते दाखवा. छोटे पिल्लू. हं. आता हे पिल्लू आहे का? हम्म. हा पिल्लू म्हणजे 26-27 दिवसाचा. हा, 28-29 दिवस झाले यायला. बरं. ते आहेत 27 दिवसाचे. बरं. याला आज सकाळीच सोडलं त्या कोंबडी सोबत. हम्म. आता एकंदरीत आता विक्रीसाठी होण्यासाठी यांना किती दिवसाचा काळ जातो? विक्रीसाठी का? हम्म. याला 6 ते 7 महिने लागतात. 6 महिने तर कसं 6-7 महिने. 1.25 किलो 1.5 किलो पर्यंत. 6 बरं. बरं. आजपर्यंत एकही पिलू मिळलं नाही. अशा ठेवल्या. हा, पहिल्या वेळेस म्हणजे मला याच्यातली काय आयडिया नव्हती. हा. आपलं गावरान पद्धतीनं बसवून गेलो सोडून मी त्याला. हम्म. मग एवढ्यामध्ये जास्त आहे ना 200-300 कोंबड्यामध्ये चंगरा चंगरी. हम्म. आणि हे गावरानमध्ये कसं असते, या पिल्ल्याची माहिती त्या पिल्ल्याला मारते. ओके. म्हणजे गावरान पद्धतीचं तिचं जर पिल्लू हिच्याकडे आलं समजा, तिनं त्याला मारते. त्याच्यामध्ये दुखापत झालं तर मरते समजा. डोळ्याला वगैरे, कधी चोंचीला समजा. कोंबडी जोरात मारते ना पिल्ल्याला. बरं. आता हे प्युअर गावरान आहे तुमचं सगळं? हा, प्युअर गावरान. बरं. या प्युअर गावरान आणि क्रॉस ब्रीड जे आहे किंवा दुसरे गावरान म्हणून दुसऱ्या कुठल्या पद्धतीचे दिले जाते? गावरान म्हणून गावरान म्हणून शेतकऱ्याला जास्त फसवलं म्हणजे दुसरी कुठली जात दिली जाते गावरान? डीपी क्रॉस हैदराबादी आहे. हा. सोनाली हाय. तर गावरान तुम्ही पिल्लू ओळखण्याची काही खासियत वगैरे सांगू शकता का? गावरान ओळखण्याची गावरान म्हणजे गावरान असतं. नाही, कोंबडी आपल्याला ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं? काही कारण? गावरान मध्ये कसं आहे, याचा कलर जे आहे, गावरानचा कलर डल राहते, म्हणजे फिकटवानाचा राहते. आणि जे म्हणजे क्रॉस ब्रीड आहे त्याच्यावर अशी चमक राहते. आता हे आपली दाखवा आहे कोणाला, याच्यावर कलर जे आहे डल असते हिचा कलर. आणि जे क्रॉस ब्रीड आहे असा भक राहते. बरं. म्हणजे चमकते ती. बरं. आपली कोंबडी चमकत नाही. हा, म्हणजे डल राहते कलर. असं तेच दिसत नाही आपल्याला. हे चमक. कुठलं खाद्य असते? हे गावरान फीड आहे समजा. बरं. लेअर फीड. त्याच्यामध्ये काय असते? कशापासून असते बनवलेलं? हे मक्का, DOC 10%. काय भाव मिळते? आता हे 33 रुपये क्विंटल आहे. बरं. तुमच्या एवढ्या कुक्कुटपालनाला किती लागते वर्षाला? वर्षभराचा काय अंदाज नाही आपल्याला, पण एका महिन्यामध्ये आपल्याला 60-70 किलो लागते. बरोबर. म्हणजे यायला आणि त्या मधल्याला अलग असतं समजा. फिस्टाटर असतं. बरं. ते छोट्या पिल्ल्यांना. बरं. आता छोटे पिल्ल्यामध्ये म्हणजे 25 दिवस त्या ब्रूडिंग मध्ये राहणार. त्याच्यानंतर आता इकडं जनरल मध्ये पण त्यांना आता एक खाद्य देणार तुम्ही? हा, म्हणजे अंड्यामध्ये आपल्या प्रोग्रेस होते याच्यात समजा या खाद्यानं. बरं. आता हे गहू, तांदूळ, ज्वारी हे आपलं रेग्युलरचं खाद्य झालं. यायला हे थोडं प्रोटीन युक्त म्हणून टाकायचं. बरं. येतात ते त्याला म्हणायची गरजच नाही. असं दिवसातून किती वेळेस खाद्य देता? यायला 3 वेळेस. बरं. शेळ्यांचं खाद्य आहे का? हा. बरं. ज्वारी म्हणजे बाजरी, गहू, सोयाबीन, मक्का चुरा, हरभरा, उडीद हे आणि आपली शेंगदाणा पीठ हे सगळं तुम्ही मिक्स केलेलं आहे की आपण मिक्स केलेलं आहे? बरोबर. खाद्य बनवलेलं आहे. बरोबर. थोडं हळद आणि थोडं मीठ, म्हणजे शेळ्याला प्रोटीन युक्त असते. बरं. या पद्धतीने खातात बघा. पिल्ले, बारके पिल्ले सुद्धा दूध सोडून देऊन हे खाद्य खातात. बरं. हे बघा. खूप आवडीनं म्हणजे खाणं चालू आहे. हा. बरं.
हे आपल्या कुठल्या उस्मानाबादी शेळ्या आहेत ना? नाही 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 आपले. म्हणजे गावरानमधल्या. हा हा उस्मानाबादी. हम्म. त्याला धरून इकडे लावावं लागते थानाला तर यायचं चलते. अरे हम्म. इथं पी बाबा. ए काय की? प्यायचं सोडून देऊन खाद्य खातात ते आपण. बरं, आता तुम्ही दूध प्यायचा प्रयत्न केला पण ते काय पिले नाही, हा म्हणजे खूप आवडीनं खाते. हा शेळ्यावर चकाकी बी बनवा. हो हो खास म्हणजे कांती याची चांगली राहते. हो हो छान आहे. हे या पिल्ल्याची माय आहे. हम्म. ते गाभणे आहे समजा एक 4 दिवसामध्ये येते ती. तर ब्रूडिंग करणाऱ्याने अशा पद्धतीने तुम्ही दाखवलं तसं ब्रूडिंग केलं तर फायदा आहे काय? हा हा म्हणजे गावरान म्हणजे गावरान पोल्ट्री हे होऊ शकणार म्हणतात थोडी. होय ना अशीच चीज नाही ना, ते पिल्ले आणि त्याची काळजी घेतली पिल्ल्याची थोडी होऊ शकते. बिगर लाईटची सुद्धा म्हणजे कुक्कुट पालन करता येते आपल्याला. बरं, म्हणजे ज्याच्याकडे लाईट नाही त्याच्याकडे. लेअरचं खाद्य, थोडे तांदूळ, ज्वारी, गहू. हे हंसाचं खाद्य आहे का? हा हा. तुमच्याकडे म्हणजे सगळं हंस आहेत, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत. बरं, सगळं म्हणजे मग गोष्टी आहेत. त्याला ठेवायचं काम चालू आहे समजा आपलं. बरं. किती वेळ ठेवता असं दिवसाला? किती वेळेस ठेवता असं? 2 वेळेस, सकाळी आणि संध्याकाळी. एवढ्यासाठी एवढं बस झालंय? हा हे एकच खाते, ते पिल्ले किती खाणार आहे थोडं. हो हो. यायचं चारवलं समजा बाहेर. आता हे यांच्या माई करता पिल्ले करता. आता हे रात्रभर फक्त हे सोबत आहे म्हणून जवळ आहात काही? हा 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 ते मादी आहे ना, ते नर होय. आता यांची विक्री तुम्ही करणार समजा पिल्ले मोठे झाल्यानंतर? हा विक्री करतो. बरं, आता हे असं एवढं नर होण्यासाठी, मोठं होण्यासाठी किती वेळ लागतो? हे 1 वर्षाचं पिल्ले आहे. ते आपल्या जवळ पिल्ले आहे. बरं बरं, तुमच्या जवळच असं निघाले? हा बरोबर. कुक्कुट पालनामध्ये हंसाचं काय महत्व आहे सांगू शकता? कुक्कुटपालनामध्ये हंसाचं महत्व म्हणजे या हंसामुळे कुक्कुटपालनाला धोका नाही. म्हणजे याच्या आवाजानं म्हणा किंवा याच्या वासानं म्हणा, सर्प अंड्याच्या वासानं सर्प येते आणि हंसाच्या वासानं सर्प येईना. बरं. आजपर्यंत इतके पिल्ले इतके हे आहेत अंडे, कधी आपल्याला धोका झाला नाही सर्प. बरं, तर कुक्कुट पालन करणाऱ्याकडे असं म्हणजे हंस असायलाच पाहिजे. हंसाचा जोडा एक तरी असायला पाहिजे. बरं. अंडे घ्यायला बरं, एक मादी किती अंडे देते? 15 ते 20 अंडे देते. बरं, 15 ते 20 अंडे, म्हणजे खूप पिल्ले निघू 200 रुपयाला एक अंडू देतो. बरं बरं. विकलो अंडे यावर 8. ते खातात अंडे सुद्धा? नाही नाही असं म्हणजे काढतात, ते मशीन मध्ये काढते, कोणी याच्या खाली काढते. हे बघा हे खायला बघा पिल्लू येतात आता एका एकाने ते आपल्याला भिवून येईन. हो हो हो, इकून दिसते इकून बघा. खाद्य पिल्लूचं खाणे चालू आहे. येतात ते भियालेत आपल्याला. हो हो. हे पिल्ले किती दिवसाचे आहेत? हे काल निघाले, 2 दिवसाचे, आज दुसरा दिवस आहे. खूप लवकर मोठे होतात त्याचे पिल्ले? नाही ते अंड बघा ना केवढा. हा बरोबर आहे. त्यानं 20 दिवसामध्ये असं चांगला आपलं ठोकर कोंबड्या एवढं होते. बरं. हा ते त्याच्यामध्ये पाणी आहे, त्या खाद्यामध्ये पाणी पण पितात, खातात पण. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक विचारता येते की सेपरेट हंसाचा व्यवसाय करता येते काय? होऊ शकते का? सेपरेट हंसाचा व्यवसाय करायला आपल्याकडे इतकं मार्केट नाही ना. एवढे पिल्ले कुठे समजा त्याला हा हे शोकानं पोसायची वस्तू आहे. हातात पण लोक याला पण शोकानं जास्त जण पोसतात. VIP घरी कोणी समजा बंगलो असला कोणाचा, बंगलो मोर एक तळ करायचं छोटं 10 बाय 10चं, एक हंसाचा जोडा पोसायचं, म्हणजे करमणुकीचं साधन. हो हो, चांगलं म्हणजे. हा आणि याची जी अंडी आहे ते कोणातरी डॉक्टरनं सांगलं होतं कोणाला तरी खायला, नांदेडच्या. बरं, ते हुडकीत आपल्याकडे आले. बरं, म्हणजे औषधी अंडे आहेत. बरं, हंसाचे अंडे खाऊन आले होते आपल्याकडे. बरं, अंडे घ्यायला. तर कुक्कुट पालन करणाऱ्याने अशा पद्धतीने म्हणजे ठेवायलाच पाहिजे. हा कुक्कुट पालन व्यवसाय यशस्वी करायचा असलं तर काय सांगू शकता? कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे? याच्यामध्ये लसीकरण आणि यांच्यावर लक्ष, या 2 गोष्टीवर, आणि खाद्यावर नियंत्रण. म्हणजे खाद्यामध्ये यायला काय म्हणजे पौष्टिक आहे, कशाने पोट भरते यायचं, ते लक्षात आलं की सक्सेस होते. सगळ्या जर गोष्टी घेतल्या तर सक्सेस होते. आपण आता आपल्या ब्रूडिंगचा विषय आपल्याला महत्वाचा घ्यायचा होता, आपण त्याची माहिती घेतल्या.